नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण मस्करनेस कॉलनी 2 या ठिकाणी असणाऱ्या एका बिल्डिंगमध्ये आहोत. या ठिकाणी होळीचा सण साजरा केला जातो आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक नागरिक उपस्थित आहेत. होळी पेटवलेली देखील आहे. आपण लवकरच या ठिकाणी जे असणारे रहिवासी त्यांच्याकडनं थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी पारंपरिक जी होळीचा सण आहे तो साजरी करायला हवा, कारण जी पुढची पिढी त्यांना हा सण कधीच कळणार देखील नाही. आपण हा व्हिडिओ पाहू शकतोय. सर नमस्कार, काय सांगाल आज या ठिकाणी होळीचा सण आपण साजरी करताय? नमस्कार, मी संदेश मोरे, सिल्वरवूड सोसायटी अध्यक्ष. गेल्या 6 वर्षापासून आम्ही इथं होळीचा सण साजरा करतो. ह्या होळीच्या सणा दिवशी आम्ही एकत्र येऊन सगळे हा होळीचा सण साजरा करत असतो. ह्या होळीच्या दिवशी ह्या पवित्र अग्नीमध्ये जे काही सकारात्मक गोष्टी आहेत त्या जळून जाऊ देत आणि नकारात्मक गोष्टी आहेत त्या जळून जाऊ देत आणि सकारात्मक गोष्टींचा रंग सर्वांच्या आयुष्यात येऊ दे. सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर नमस्कार, काय सांगाल आपण? नमस्कार सर, मी सिल्वरवूड सोसायटीतील एक सदस्य जिजाबा गरड. दरवर्षीप्रमाणे आम्ही कुठलाही सण असू द्या अगदी उत्साहात साजरे करतो. दरवर्षीप्रमाणे होळीचाही सण आम्ही अति उत्साहात साजरा करतो. या पवित्र अग्नीमध्ये, होळीच्या या पवित्र अग्नीमुळे, पवित्र असं की आपण गाईला जसं गोमातेला जसं पवित्र मानतो आणि होळीला गोमातेच्या शेणापासून जे बनवलेल्या असतात गौऱ्या त्याचंच दहन केलं जातं, त्यामुळं त्या अग्नीला पवित्र मानलं जातं. तर ह्या पवित्र अग्नीमध्ये आपल्या एकमेकाच्या मनातील क्लेश, द्वेष, अहंकार, एकमेकाबद्दलची जलसी, दारिद्र्यता, व्यसनाधीनता, अज्ञान, अंधश्रद्धा ह्या सर्व ह्या पवित्र अग्नीमध्ये जळून खाक व्हावेत व सर्वांच्या आयुष्यामध्ये होळीनंतर येणारा जो नवीन सण आहे तो गुढीपाडवा, नवीन वर्षाचं चैतन्य निर्माण व्हावं, ही सर्वांना होळीच्या दिवशी शुभेच्छा. धन्यवाद सर. पाहिजे तसं फिरवाय. मॅडम आपली ओळख सांगावी. माझं नाव रुपाली निगडे. बरं, आता आपण कोणत्या सोसायटीमध्ये आता? मी सिल्वरवूड सोसायटीमध्ये राहते. बरं, काय सांगाल आज होळीचा सण आहे?
आज होळीचा सण आहे, तर सर्व महिला आणि सर्व ज्येष्ठ नागरिक म्हणजे सर्व सोसायटीचे सभासद मिळून आम्ही एकत्र इथे होळी दहनाचा कार्यक्रम जो करत आहोत, बरं. त्याच्यामध्ये सर्वजण 7 वाजता इथे हजर राहिले आहेत. त्याचप्रमाणे गौऱ्या ज्या जमा झालेल्या होत्या त्या सर्व जमा करून सर्व लावून एकत्रितपणे आम्ही जो होळीचा कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये होळी का साजरी करतात, तर ज्या आपण वर्षभरात काही वाईट गोष्टी करतो, वाईट कृत्य करतो, आपल्या हातून चुकून कळत नकळत ज्या काही गोष्टी घडतात, म्हणजे काहीही घडू शकतं आपल्या हातून, माणूस आहोत, देव नाही आहोत, तर त्या गोष्टींचा, त्या विचारांचा या होळीमध्ये दहन केलं जातं. त्यामुळे आपण होळी हा सण साजरा करतो. ओके, धन्यवाद. बाळा, नाव सांग तुझं. बरं, काय सांगशील? सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बरं, तुझी शाळा कोणती बरं? साजरी इंग्लिश मीडियम स्कूल, आणि कितवीला आहेस तू आत्ता? ज्युनियर KGB. अच्छा, बरं, टीचरचं नाव माहिती आहे तुला? ऋतूच्या टीचर. बरं, आता या ठिकाणी आज काय चाललंय बरोबर? सगळेजण आलेले आहेत आपल्या कॉलनीतले. काय करतात ते काय सांगशील? होळीचा सण साजरा. होळीचा सण साजरा करताय. ओके, थँक्यू.